तर आपल्याकडे 10 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आता एक नवीन आपण मशीन लॉन्च केली आहे. त्याच्यामध्ये की पहिलं आपल्याकडे कसं होतं, डाय चेंज करायचं आहे, कस्टमरला डाय खोला, पत्रवळी करा. तर याच्यामध्ये आता एक नवीन आपण लॉन्च केली मशीन की याच्यामध्ये 2 दुरांवर वन टाईम निघणार. त्याच्यामध्येच आपल्याला खाली पत्रवळी 5 पत्रवळीसुद्धा निघणार. बरं, म्हणजे खाली पत्रवाळी आणि वरी द्रोण. ही अशी आपण एक नवीन 2026 मध्ये आता एक नवीन मशीन लॉन्च केली आहे या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. पहिलं कस्टमरला कसं होतं, 6 रोलची होती, त्याच्यामध्ये दुरण चेंज करा, डाय खोला, याच्यामध्ये काही खोलाखोलीची गरज नाही, सगळं ऑटोमॅटिक सिस्टम आहे. सगळं तुम्हाला आल्यानंतर मी शंकर स्वागत करतो मराठी उद्योजकाच्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, प्रथमतः तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही पत्रवाळी आणि द्रोण या व्यवसायाचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूब चॅनलला पाहिले असतील, पण तुम्ही या अगोदर पाहिलं असेल की पत्रवाळी बनवण्याची मशीन वेगळी आणि द्रोण बनवण्याची मशीन ही वेगळी वेगळी. म्हणजे आपल्याला पत्रवाळी आणि द्रोण जर का व्यवसाय सुरू करायचा असेल तर 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन घ्यावं लागत होत्या. पण शुभम एंटरप्राइजेस या कंपनीला 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे यांनी त्यांच्या वर्धापनदिनानिमित्त एक नवीन मशीन लॉन्च केली आहे. ज्या मशीनमध्ये तुम्हाला पत्रवाळी आणि द्रोण हे दोन्हीसुद्धा प्रॉडक्ट एकाच मशीनमध्ये भेटणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला खाली पत्रवाळी आणि तीच डाय वर आल्याच्यानंतर त्यामधून तुम्हाला द्रोण तयार करण्यात येईल. तर मित्रांनो, आज याच मशीनविषयी आणि याच व्यवसायाची परिपूर्ण माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये घ्यायची. जसं की हा व्यवसाय कसा सुरू करायचा, कुठून सुरू करायचा, यासाठी जागा किती लागणार, यासाठी आपल्याला कच्चा माल कुठं भेटेल, मशीन कुठं भेटेल आणि या मालाची मार्केटिंग कशी करता येईल आणि कुठं करता येईल. तर मित्रांनो, सविस्तर माहिती आपल्याला याबद्दल घ्यायची आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरू करू. तर नमस्कार, मी शुभम एंटरप्राइजेस, सोपान उजरा बिडवे, राहणार संभाजीनगर, छत्रपती, चंद्रा MIDC आपला शुभम एंटरप्राइजचा प्लॅन आहे. आपल्या कंपनीला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आपण एक नवीन मशीन लॉन्च केली असा म्हणतो. तर त्या मशीनविषयी आम्हाला थोडीशी माहिती. तर आपल्याकडे 10 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आता एक नवीन आपण मशीन लॉन्च केली आहे. त्याच्यामध्ये की पहिलं आपल्याकडे कसं होतं, डाय चेंज करायचं आहे, कस्टमरला डाय खोला, पत्रवळी करा. तर याच्यामध्ये आता एक नवीन आपण लॉन्च केली मशीन की याच्यामध्ये 2 दुरांवर वन टाईम निघणार. त्याच्यामध्येच आपल्याला खाली पत्रवळी 5 पत्रवळीसुद्धा निघणार. बरं, म्हणजे खाली पत्रवाळी आणि वरी द्रोण. ही अशी आपण एक नवीन 2026 मध्ये आता एक नवीन मशीन लॉन्च केली आहे या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. पहिलं कस्टमरला कसं होतं, 6 रोलची होती, त्याच्यामध्ये दुरण चेंज करा, डाय खोला, याच्यामध्ये काही खोलाखोलीची गरज नाही, सगळं ऑटोमॅटिक सिस्टम आहे. सगळं तुम्हाला आल्यानंतर सांगितलं जाईल किंवा खरेदी केल्यानंतर मी तिथं जाऊन आम्ही सगळं त्याला डेमो व्यवस्थित लावलेला दिला जाईल. तर सर, आपण यावेळेस बघितलं की बऱ्याच कंपनीचे आपण व्हिडिओ पाहतो, त्याच्यामध्ये पत्रवाळी बनवण्यासाठी वेगळी मशीन आणि द्रोण बनवण्यासाठी वेगळ्या मशीनचा वापर होतो. तर आता ही जी तुम्ही मशीन केली, समजा त्याच्यामध्ये दोन्हीसुद्धा ॲट अ टाईम निघणार, म्हणजे 2 मशीन घ्यायची गरज नाही आणि 2 लेबरसुद्धा लावायची गरज नाही. 2 लेबरची बचत आहे याच्यामध्ये, तुम्हाला लाईनीची सुद्धा बचत आहे, जागेची सुद्धा बचत आहे. आणि विशेष म्हणजे समजा ज्याच्याकडे बजेट कमी आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सिंगल डायच्या, दुरांच्या, सिंगलच्या, ते बी सगळ्या प्रकारे आपल्याकडे मशीन आहे. आणि ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी ऑटोमॅटिक माझा खूप कस्टमरची रिक्वायरमेंट एकच वेळेमध्ये झालं पाहिजे, सर हे फोन फिटिंगचं नको आहे, आमच्या लेडीज करतात, असं करताय. त्याच्यामुळं आता आपण अशा पद्धतीने एक नवीन मशीन आता ओपन केली आहे. पण सर, या मशीनच्या पाठीमागची सेटिंग द्रोणची आणि पत्रवाळीची कशी थोडी मशीन माहिती. आता पत्रवाळी 5 पत्रवाळी निघते, त्याच्यावरती 2 दुरण निघतात. 6 इंचीपासून ते 7 इंचीपर्यंत दुरण निघतं आहे आणि खाली 14 इंचीपासून ते 15 इंची, 13 इंची, 14 इंची, 15 इंची अशी पत्रवाळी 5 पत्रवाळी सुद्धा निघते. चला आपण तुम्हाला पाठीमागं रोल कशी लावायची याची दाखवतो. वरती आपल्याकडे याला दुरण वगैरे लागणार, दुरणचे 2 रोल लागणार. सगळ्या साईजमध्ये आपलं 6 इंची, 7 इंची दुरण काढू शकता. आणि खाली असे तुम्हाला 5 रोल पत्रवाळीची तुम्हाला लागणार. 5 रोल तुम्ही लावू शकता खाली. अशा पद्धतीमध्ये ही एक मशीन आहे. आणि ज्यांना नाश्ता प्लेटची करायची असली तर 10 रोलची आपल्याकडे ऑटोमॅटिकली सुद्धा 10 रोलची नाश्ता प्लेटची मशीन आहे तिकडं सुद्धा. ही अशी दुरणचे रोल लावायचे, कलरमध्ये काढा किंवा सिल्वरमध्ये काढा, जशा पद्धतीत लावायचं तशा पद्धतीमध्ये तुम्ही रोल लावून दुरण काढू शकता. वन टाईम मशीन तुम्हाला चालणार. जर बाय चान्स तुम्हाला दुरण नाही काढायचं तर मशीन तुम्हाला कशी स्टॉप करायची, पत्रवाळी काढायची, ते सुद्धा तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये आपण एका टाईमला जर का आपल्याला द्रोणची गरज नसेल तर फक्त पत्रवाळी सुद्धा तयार करू. दुरण तुम्ही स्टॉप करू शकता, फक्त पत्रवाळी तुमची चालणार. खाली फक्त 5 रोल पत्रवाळीची चालणार. जर दुरण काढायचं असलं तर पत्रवाळीचे तुम्ही रोल तिथं मशीन स्टॉप करू शकता आणि ती दुरण चालणार. म्हणजे आपण याच्यामध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट करू शकतो. अशी आपण तिथं केलेली. मशीन बरोबर आपल्याकडं दुसऱ्या कोणकोणत्या मशीन आहे जे आपण सेल करतात? आपल्याकडं सर मॅन्युअलपासून तर आपल्याकडं सिंगल डाय, 6 रोलवाली मॅन्युअलमध्ये ते सिंगल डायच्या मशीन आहेत. ज्याचं भांडवल कमी असेल त्याच्यामध्ये आपल्याकडे सिंगल रोलची सुद्धा आहे. या डाय चेंज करून याला तुरंत जास्त 2 डाय लावू शकतात. त्याच्यामध्ये सेमी ऑटोमॅटिकमध्ये सुद्धा ही मशीन आहे आपल्याकडं.
सेमी ऑटोमॅटिकली सुद्धा आपल्याकडे मशीन उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मॅन्युअल सुद्धा आपल्याकडे समोर मॅन्युअलमध्ये सुद्धा आहे मशीन. तर सगळ्या प्रकारचे मशीन तुम्हाला जसे बजेटनुसार असेल तसं आपल्याकडं मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे. बरं, म्हणजे आपल्याला जर स्पेशल दुरुणाचीच मशीन घ्यायची असेल तर आपण ही मशीन खरेदी करू शकतो उपलब्ध आहे. किंवा फक्त प्लेटची तयार करायची असेल त्यासाठी प्लेटची सुद्धा करू आपल्याकडे शकतो. मॅन्युअल मशीन सगळं उपलब्ध आहे. सर ठीक आहे. तर सर याच्यानंतर या मशीनसाठी लागणारं जे काही कच्चा माल आहे रॉ मटेरियल ज्याला म्हणतो ते आपल्याला कुठं उपलब्ध होईल? सर हे कसं जे मटेरियल लागणार आहे हेच आपलं जास्त मेन काम आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याकडे सगळं तुम्ही समोर पाहता 4 लॅमिनेशन जसं पाहिजे तसल्या कलरमध्ये GSMमध्ये सगळ्या ह्या प्लेटचा सुद्धा सगळ्या प्लेटचा साईज GSM कलरमध्ये सगळं मटेरियल आपल्याकडे तयार होते. ओके. आणि त्यांना केळी पान वगैरेचं लागत असलं तर ते दुसरा बी आपला ब्रँड आहे भरपूर तिकडे बी ब्रँडला तुम्हाला सगळं केळी पानचं मशिनरी माल वगैरे सगळं तिकडं भेटून जाईल. आता दुसरा एक प्लांट परतूर तालुक्यामध्ये चालू आहे तिथे सुद्धा आपल्याला रॉ मटेरियल भेटू शकतं. सगळं भेटून तर सर रॉ मटेरियल बरोबरच तुम्ही जे हे पक्का माल तयार करता तर हे सुद्धा विकता का? पत्रवाळी म्हणजे दुकानदाराला जर काही दुकानदाराला देतो ना. हां हां दुकानदाराला देण्यासाठी तुम्ही पत्रवाळी द्रोण सगळं काही हो, तुमच्या आम्ही होलसेल भावामध्ये होलसेल भावामध्ये आमचा सगळा माल होलसेल भावामध्ये जातो. मिळू शकतो. मिळून जाईल. सर हे तर माल तयार करण्याचं झालं पण बऱ्याच लोकांना काय होतं की माल मशीन घेतात माल तयार करतात पण मार्केटिंगशी संबंधित त्यांना खूप अडचण येतात किंवा त्याचे जण मार्केटिंग होत आहे त्यासाठी तुम्ही काय सांगा नेमका माल कुठे विकू शकतो? मार्केटमध्ये खूप माल विकतोय पण विषय असा असतो की आपल्याला काय याच्यामध्ये भरपूर क्वालिटी आहे. 10 वर्षामध्ये अशा क्वालिटीची पाहिजे असे मी समोर येते ते GSMमध्ये खेळ असतो सगळा कलरमध्ये असतो. त्याच्यामुळं कस्टमरला किंवा जे नवीन खरेदी करणारे किंवा नवीन व्यवसाय त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही लगेच मशीन घेतली की लगेच 2 महिन्यात 3 महिन्यात मार्केटमध्ये सेल करू. सर आम्हाला मार्केटमध्ये 1-2 वर्ष कस्टमरनं उभा केलं नाही. थोडा वेळ द्यायला थोडं तुम्ही शांतता घेऊन जर काम केलं सगळं रेट जोडून जर माल नाही लवकर विकला तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्केट उभा मध्ये राहता येईल. नवीन कस्टमर नवीन व्यवसाय काय करतात मशीन घेतात किती निघलं आहे काय निघलं आहे काय येतल्या पद्धतीनं येत नाही लॉसमध्ये जातात. हे अशा भरपूर काही 10 वर्षामध्ये मी अनुभव पाहिलेले आहेत. बरं तर सर नवीन एखाद्या उद्योजकाला जर काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला किती जागेची आवश्यकता लागेल? आता आपल्याकडं छोटे 10 बाय 10च्या रूमपासून मॅन्युअलपासून मशीन येतात आपल्याकडे. बरं जशा पाहिजे तशा पद्धतीने आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मशीनरी उपलब्ध आहे. आणि यासाठी आपल्याला लेबरची आवश्यकता लागेल. त्यामुळे की मॅन्युअलपासून तर ऑटोमॅटिकपर्यंत सगळ्या जसं तुमचं अरेंजमेंट असेल त्या पद्धतीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. असं आणि ही जी मशीन आहे ती 3 फेज लाईटवर चालते का सिंगल फेजवर चालते? सिंगल फेजवर मी आणि 3 फेजवर जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने या पद्धतीने म्हणून लाईट बिल चालतो. पण सर आपण जर का सिंगल फेजची मशीन घेतली तर त्याला अंदाजे तर एका महिन्याचं लाईट बिल काय येऊ शकतं? आता मी सर लाईट बिल एक अंदाजे तुम्ही मशीन घेणार आहे. रोज समज आपण 10 तास मशीन चालवली त्या पण आता तुम्ही मशीन कोणती घेणार आहे सिंगलची घेणार आहे मॅन्युअल घेणार आहे त्याच्यामध्ये भरपूर आहे. त्याच्यामुळे तुम्ही मशीनची पेन घेणार आहे 2,000-3,000 3,000 असं लाईट बिल सिंगल मशीनचं असं पद्धतीमध्ये येऊ शकते. बरं सर ही जे तुम्ही नवीन लॉन्च केलेली मशीन आहे याचं एका ताशी प्रोडक्शन किती आहे पत्रवाढीचं आणि ग्रोथ? याचं तासी प्रोडक्शन 8 घंट्यामध्ये 12 ते 10,000 प्लेट गोल्ड प्लेट काढते 14 इंच 15 इंच. बरं दुरण बितून 20-25,000 दुरण बिल होऊन जातात या मशीन. आणि आपल्याकडे जी मॅन्युअल मशीन आहे किंवा हायड्रोलिक मशीन आहे त्याची कॅपॅसिटी काय असते आणि याची कॅपॅसिटी मॅन्युअलमध्ये किती तुम्हाला मॅन्युअलचं कटिंग पेपर आपल्याकडून भेटून जाईल त्याच्यावर तुम्हाला 8 ते 10,000 मॅन्युअलमध्ये तुम्ही पत्रवळी काढू शकता. आणि म्हणजे 8 ते 10,000 मॅन्युअलमध्ये आणि आपण कसं ही ऑटोमॅटिक आहे तर आपण 15 ते 20,000 तासी काढू शकतो. आणि ड्रोन सुद्धा आपण 20 ते 25,000 जवळपास काढू शकतो. राईट ओके. तर सर आम्ही ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस आपल्या इथं बाहेरले इलेक्ट्रिक बाईक आपल्याला लागलेल्या दिसतात. तर आपल्या कंपनीला 10 वर्ष झाल्यानिमित्त आपण काहीतरी ऑफर ठेवली होती तर त्याबद्दल थोडंसं डिटेल सांगा. सर आपण बाहेर तुम्ही जे पाहिलेलं आहे ते इलेक्ट्रिक गाड्या आहेत. आपलं 100 कुपन येतं. 100 कुपनमध्ये आपण 2 लाखाच्या खरेदीवर नवीन व्यवसाय जर आता मशीन वगैरे खरेदी केली 2 लाखाचा माल मशिनरी वगैरे खरेदी केली तर त्याला त्या लकीड्रॉमध्ये 100 कुपनमध्ये भाग घेता येईल. आपण त्याच्यामध्ये पहिले 10 विजेते निघते दुकानदार किंवा होलसेलर रिटेलर किंवा नवीन व्यावसायिक करणारे त्यांचे 10 कुपन जर पहिले निघले पहिले नाव 10 जर निघले तर त्यांना 10 इलेक्ट्रिक गाड्या आपल्या 50,000-19,000च्या गाड्या आहेत 10. त्याच्यानंतर 10 ते 20पर्यंत जर निघले त्याला असं 15,000-15,000च्या टाय आपण गिफ्ट देणार आहे किंवा मग त्याला 15,000-15,000चा दुकानदार आपला त्याला माल देणार आहे बनेल माल किंवा एखादा मशिनरीवाला ऑर्डरही असला तरी रॉ मटेरियल जर आमच्याकडून 2 लाखाची कुपन खरेदी त्याला रॉ मटेरियल देणार 15,000चं. आणि ते 20 पासून ते 100पर्यंत राहिले त्यालाही आपण नाराज केलेलं नाही. त्यालाही आपण 5-5 हजाराचं 7 इंचच्या डाय 6 इंचच्या डाय ठेवलेले आहेत. 10 पेटचे डाय ठेवलेले आहेत.
नाहीतर त्याला 100 किलो कोणत्याही प्रकारचं रॉ मटेरियल भेटल, त्याच्याकडे मशिनरी द्यायला, जे दुकानदार आहेत द्यायला, आपल्याकडून बनवलेला माल, केळी पान, प्लेट वगैरे, दुरण वगैरे सगळं आपल्याकडे गिफ्ट द्यायला आपण 5,000 रुपये देणार आहे. मित्रांनो, म्हणजे ही जे लकी ड्रॉ यांनी जे आता आपल्याला डिटेलमध्ये सांगितलंय, याच्यामध्ये पहिल्या जे कस्टमर आहेत 100 पहिले 100 कस्टमर जे 2 लाखाचा माल, कच्चा माल, पक्का माल किंवा मशीन घेते, त्यांचे 100 नावं टाकण्यात येतील आणि त्या 100 पहिले जे 10 नंबर निघतील, म्हणजे ते 1 जानेवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत ही ऑफर लागू आहे आणि 19 फेब्रुवारीला सर्वांच्या समक्ष हा लकी ड्रॉ काढण्यात येईल. त्याच्यामध्ये 1 ते 10 नंबरच्या चिठ्ठ्यांना एक इलेक्ट्रिक बाईक, 11 ते 20 नंबरवाल्याला 15 ते 20 हजाराची मशीनची डाय आणि 21 ते 100 नंबरवाल्यांना 5,000 रुपयाचा कच्चा माल, पक्का माल किंवा एखादी डाय तुम्हाला देण्यात येईल. अशा प्रकारे ही टोटल स्कीम आहे आणि स्कीम 1 जानेवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026पर्यंत लागू आहे. या संधीचा अवश्य लाभ घ्या. तर मित्रांनो, हे होते शुभम एंटरप्राइजेस या कंपनीचे ओनर सुपान बिडवे सर. आपण यांची कंपनी शेंद्रा MIDC छत्रपती संभाजीनगर इथे आहे. आपण इथे पाहिजे तुम्हाला पत्रवाळी, द्रोण, नाश्ता प्लेट आणि केळी पान तयार करण्याचे सर्व मशीन तर भेटतील, त्याचबरोबर कच्चा माल आणि पक्का मालसुद्धा तुम्हाला इथे सर्व काय भेटेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसायविषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.